महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण कागदावर। शेकडो बांधकामे बिनबोभाट सुरू। बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली। पनवेल महापालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करण्यात आली। त्यानंतर अनेकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। आतापर्यंत 38 बांधकाम स्थळावर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली, तर शेकडो बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या। मात्र कारवाईपासून बचावासाठी ठेवलेल्या यंत्रणा आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत। बहुतांश ठिकाणी बसवलेले प्रदूषण राखणारे यंत्र बंद पडले, तसेच पाणी फवारण्याच्या मशीन बंद आहेत। पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली होत असून पालिका प्रशासनाकडून कारवाईचा फक्त दिखावा केला जातोय का? जर कारवाई करून सुद्धा बांधकाम व्यावसायिक ऐकत नसतील तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर जे हवा प्रदूषणाचं कारण आहे ते असं आहे की पनवेल महानगरपालिकेत जी डेव्हलपमेंट होत असते, जे बांधकाम व्यावसायिक विविध प्रोजेक्ट करत असतात, तिथल्या कन्स्ट्रक्शन साईट्स मुळे जे धूळ उडते त्याचा मोठा प्रभाव असतो। PM 2.5 आणि PM 10 हे पर्टिक्युलर ते जे मॅटर आहेत, तर त्याच्यामुळे ही प्रदूषण होण्याचा धोका असतो। तर त्यावर पनवेल महानगरपालिकेचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आपलं ऍक्टिव्हपणे कार्यरत आहे। बांधकाम व्यावसायिकांना नोटीस देणे, त्यांनी कंप्लायन्स नाही केला तर स्टॉप वर्क अशी नोटीस देणे, म्हणजे त्यांचं बांधकाम थांबवणे, अशी कारवाई एकंदरीत पनवेल महानगरपालिकेमार्फत होत असते। पनवेल महापालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी 34 बांधकाम स्थळांवर कारवाई करण्यात आली, तर 166 बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या। बांधकाम साहित्य खुले न ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी पाणी शिंपडणे, ब्लास्टिंग करताना SOPचं पालन करणे, ग्रीन नेट, स्प्रिंकलर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र बांधकाम व्यावसायिकांनी कागदोपत्री सर्व यंत्रणा ठेवून जबाबदारी झटकली आहे। न्यायालयाच्या निर्देशानुसार बांधकाम प्रदूषणावर नियंत्रित करण्यासाठी कॉर्पोरेशननं समिती गठीत करणे आवश्यक असते। त्यानुसार आपण प्रभाग वाईज समिती गठीत केलेली आहे। त्या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचा माणूस असतो, इंजिनियर्स असतात आणि संबंधित प्रभाग अधिकारी असतात। तर ती समिती काय करते, अशा बांधकाम व्यवसायांच्या भेटी देते, त्याचा रिपोर्ट बनवते। उच्च न्यायालयानं जे गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत त्यानुसार त्याचे कंप्लायन्स केलाय आणि त्याचा रिपोर्ट बनवते आणि तो रिपोर्ट पर्यावरण विभागाला सादर करते। त्यानुसार जे कंप्लायन्स करत नाहीत त्यांचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला आपण अहवाल देतो आणि त्यानुसार टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट त्यांच्यावर स्टॉप वर्क म्हणजे बांधकाम स्थगित करण्याची कारवाई करते। प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कागदावरच दाखवणाऱ्या बांधकामांवर आणि व्यावसायिकांवर आता पालिका काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पनवेलहून आकांक्षा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट माय महानगर लाईव्ह। अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।